This is video 26. Today we are going to learn the Inchcape Rock. What is the meaning of Inchcape Rock? This is the poem written by Robert Southey, Southey. The Robert Southey, the right poet of this poem is Robert Southey. The Inchcape Rock means Inchcape खडक. आता इंचकेप म्हणजे काय? द नेम इंचकेप कम्स फ्रॉम स्कॉटिश बेल रॉक. मग आता ही जी पोएम आहे ती कशाबद्दल आहे? इंचकेप खडकाबद्दल आहे. थोडक्यात द इंचकेप रॉक हा एक पोवाडा आहे. ही एक 14व्या शतकातील ॲबट ब्रॉथरची कथा आहे. त्याने इंचकेप येथे खलाशांना इशारा देण्यासाठी इशारा घंटा बसवलेली होती. इंचकेप स्टोन हे ठिकाण स्कॉटलंडजवळ डुऑन्डी आणि फाईफ येथे आहे. ती एक कुप्रसिद्ध डोंगर कपार असून तिची लांबी 18 किलोमीटर आहे. हे ठिकाण स्कॉटलंड देशातील अँगस प्रांताच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले आहे. ही कविता एका राल्फ नावाच्या समुद्रावर लुटमार करणाऱ्या एका चोराची असून त्याने ॲबेरब्रोथोक या साधूने बसवलेली धोक्याची घंटा काढली अशा दंतकथेवर आधारित आहे. आता ही कवितेचं नाव काय आहे? द इंचकेप रॉक असं ही कवितेचं नाव आहे. द इंचकेप नावाचा दगड. मग ही कशाबद्दल आहे? तर एका चोराबद्दल आहे. म्हणजे समुद्र ठिकाणी खलाशी वगैरे ती जी जातात, जहाजं वगैरे घेऊन जातात. मग अशी एक दंतकथा आहे की बाबा लुटमार करणाऱ्या एका चोरानं एक घंटा बसवलेली, ॲबर्ट ब्रोथर या साधूने बसवलेली घंटा काढली. म्हणजे घंटा जर असल्याने धोक्याची सूचना मिळत होती. त्यामुळे जहाजांचं धडकणं, खडकाला धडकणं, किंवा ॲक्सिडेंट होणं, ह्याच्यात वाहून जाणं वादळामध्ये वगैरे, ही ज्या काय घटना आहेत ती घडू नयेत. वादळाची सूचना मिळावी, पुन्हा असणाऱ्या धोक्याच्या खडकाची सूचना मिळावी, हे करण्यासाठी एक घंटा एका साधूने बसवलेली होती. आणि ती घंटा एका चोराने काय केली? काढली. का? तर चोराचा समुद्रामध्ये पण चोरी असतात. ते चोरी कशासाठी करतात की बाबा खलाशांची जी जहाज असतात त्यामध्ये भरपूर काही साहित्य, मौल्यवान वस्तू वगैरे असतात आणि ते जहाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतात. त्यासाठी हे समुद्रातली वाहतूक चालू असते. मग या वाहतुकीचीही लुटमार करणारी लोक असतात, त्या समुद्रामध्येही चोऱ्या करणाऱ्या लोक असतात. आणि समुद्रात सगळ्यात मोठा धोका कुठला? की वादळाचा धोका असतोय. मग वादळाची सूचना होण्यासाठी इंचकेप खडकावर काय केलेलं? एक घंटा बसवलेली होती आणि ती घंटा एका चोरानं काढून टाकली. आणि काढून टाकलेली ही अशी दंतकथा आहे. ह्याचं वास्तव की बाबा हे घडले वगैरे असं नसून ही दंतकथा आहे. या दंतकथेवर आधारित काय केलेलं आहे? कवीने इथं कविता लिहिलेली आहे. पोवाडातला प्रकार, बॅलड प्रकारातली ही कविता आहे आणि ही कविता लिहिलेली आहे. अशा प्रकारे द इंचकेप रॉक ह्या गोष्टी पाठीमागच, ह्या कथेपाठीमागच एवढा मोठा इतिहास आहे आणि त्याच्यावर आधारित ही कविता आहे. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ आईस ब्रेकर्स. देर आर सम क्वेश्चन्स रिलेटेड टू द पोएम. द क्वेश्चन नंबर फर्स्ट इज प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मराईन लाईफ. आता मराईन लाईफ म्हणजे काय? समुद्राशी, पाण्याशी रिलेटेड, म्हणजे जलवाहतुकीशी, जलाशी निगडीत असं आयुष्य. मराईन लाईफ म्हणजे पाण्याशी निगडीत. मग आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मराईन, म्हणजे मराईन लाईफशी रिलेटेड, समुद्राशी रिलेटेड, समुद्रातले आयुष्य जे काय आहे तिथं वाहतूक, प्राणी वगैरे काही वनस्पती, प्राणी, मासे वगैरे ह्याच्याशी रिलेटेड काय करायचं आहे? तर मराईन लाईफशी रिलेटेड शब्द द्यायचे आहेत. आता पहिला शब्द त्यांनी दिलेला आहे सेलर्स, दुसरा शब्द शिप, तिसरा टाईड्स, चौथा सीबेड, पाचवा अँकर, सहावा सबमराईन, सातवा पोर्ट आणि आठवा हार्बर. म्हणजे मराईन लाईफशी रिलेटेड शब्द कुठले कुठले? सेलर्स, शिप, टाईड्स म्हणजे लाटा, सीबेड, अँकर, सबमराईन, पोर्ट, हार्बर. आता इथं जे नवीन शब्द आलेले आहेत त्या शब्दांचे अर्थ बघूया. सीबेड, SEABED, सीबेड म्हणजे काय? द ग्राउंड अंडर द सी. सीबेड मीन्स द ग्राउंड अंडर द सी. नेक्स्ट वर्ड पोर्ट, PORT, पोर्ट, an area where ships stop to let goods.
Port means an area where ships stop to let goods. Next word, harbor, Harbor. Harbor. Harbor means a place on the coast where ships can be tied up. A place ऑन द कोस्ट वेअर शिप्स कॅन बी टाईड अप. हार्बर म्हणजे बंदरावर काय केलेलं आहे, शिप्स बांधून ठेवलेले असतात. ज्यावेळी त्यांना जायचं असते त्यावेळी ते दोरखंड, मोठाच्या मोठा साखळदंड असू शकतो किंवा दोरखंड असू शकतो, त्याने ते शिप्स बांधलेल्या जे ठिकाण आहे त्याला काय म्हटलं जाते, हार्बर म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, द फंक्शन ऑफ अ लाईट हाऊस आर. आता लाईट हाऊस हे तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे आणि मग त्याच्याशी रिलेटेड त्याची लाईट हाऊसचे फंक्शन्स काय असतात. मग लाईट हाऊस ही फार मोठी समुद्राच्या ठिकाणी फार मोठी गरजेची व्यवस्था आहे लाईट हाऊस ही. मग त्याच्यासाठी मग त्याचं काय द्यायचं आहे, त्याचे फंक्शन्स द्यायचे आहेत. लाईट हाऊसचे फंक्शन्स काय काय आहेत, तर फंक्शन्स काय काय आहेत, टू शो द डायरेक्शन. लाईट हाऊसमुळे काय होतं आहे की टू शो द डायरेक्शन होतं आहे. टू वॉर्न शिप्स अबाउट ट्रिचरस रॉक्स, म्हणजे काय, शिप्सना अंधारात किंवा वादळामुळे, वाऱ्यामुळे, अंतरामुळे किंवा फॉगमुळे अशा काही घटना, नैसर्गिक ह्या घटना असतात त्याच्यामुळे काय होतात, न दिसून येणारे खडक कळून येत नाहीत. लक्षात ठेवा, तू तिथं खडक आहे त्या समुद्रामध्ये आणि त्याला जर जहाज धडकलं तर जहाजाचं नुकसान होऊ शकतंय. मग असे न कळणारे खडक आहेत त्यांच्याविषयी काय करायचं, वॉर्निंग द्यायची. नेक्स्ट, टू साऊंड फॉग हॉर्न्स इन टाइम्स ऑफ पुअर विजिबिलिटी टू वॉर्न शिप्स. मग साऊंड त्यांना आता काही गोष्टीमुळे व्हिजिबिलिटी नसते, दिसत नाही व्यवस्थित, स्पष्ट पुढचं दिसत नाही, तर अशा वेळी काय करणे, धोक्याची सूचना देणे. अशा प्रकारे ह्याचा अर्थ आहे. आता यामध्ये पण 2 नवीन शब्द आलेले आहेत. ट्रिचरस, TREACHEROUS. ट्रिचरस, दॅट यू कॅनॉट ट्रस्ट अँड हू मे डू समथिंग टू हार्म यू. खतरनाक, धोकेबाज. म्हणजे काय, आता इथं काय मनुष्य आहे, काय मनुष्य नाही, तर असे काही खडक असतात की जे बाबा सहजासहजी त्या खलाशांना वगैरे जहाजातून दिसत नाहीत. मग असे न दिसणारे खडक म्हणजे काय, ट्रिचरस. आणि जर मनुष्याच्या बाबतीत हा शब्द वापरायचा गेला तर त्याला काय म्हटलं जाते, खतरनाक किंवा धोकेबाज. नेक्स्ट वर्ड आहे फॉग हॉर्न्स, FOGHORNS. फॉग हॉर्न्स, a device making a loud deep sound as a warning to ships in fog. फॉग म्हणजे धुके. मग धुक्यामध्ये हॉर्न वाजवणे. अ डिवाइस मेकिंग अ लाऊड डीप साऊंड म्हणजे काय, मोठा आवाज. धुक्यामध्ये बाबा इथं खडक आहे की त्या आवाजावरून धोक्याची घंटा होते, ती धोक्याची सूचना देण्यासाठी त्याला काय केलं जातं, फॉग हॉर्न्स म्हटलेलं असतं. धुक्यामुळे जे काय दिसत नाही त्यांना आवाजाद्वारे कळून देणे की समोर धोका आहे. अशा प्रकारे लाईट हाऊसचे काय काय उपयोग आहेत, टू शो द डायरेक्शन, टू वॉर्न शिप्स अबाउट रॉक्स, ट्रिचरस रॉक्स अँड द साऊंड ऑफ फॉग हॉर्न्स. अशा प्रकारे लाईट हाऊसचे हे असे उपयोग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस इन पेयर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस व्हेअर दे आर. मग फेमस रॉक द्यायचा आहे आणि प्लेस द्यायचा आहे. मग आन्सर बघा त्याचे, बॅलन्सिंग रॉक. मग फेमस रॉक कुठलं, फर्स्ट बॅलन्सिंग रॉक, तर कुठं आहे ते, महाबलीपुरम. द बॅलन्सिंग रॉक इज प्लेस इन महाबलीपुरम. नेक्स्ट, आयर्स रॉक, AYERS, आयर्स रॉक, सेंट्रल ऑस्ट्रेलिया. इट इज अ प्लेस इन सेंट्रल ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, जायंट्स कॉजवे, नॉर्थर्न आयर्लँड. इट इज इन नॉर्थर्न आयर्लँड. सायगिरिया, SIGIRIA, सायगिरिया हे कुठं आहे, श्रीलंकामध्ये. इट इज प्लेस इन श्रीलंका. नरेट इन द क्लास. नेक्स्ट क्वेश्चन, नरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉइड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क्स. मग इथं काय करायचं, विद्यार्थ्यांनी स्वतःची एक स्टोरी सांगायची की असं काय झालं की बाबा माझ्या मित्रांमुळे किंवा वाईट वर्गातल्या क्लासमेटमुळे एखादी गोष्ट माझी स्पॉईल झाली, जे प्लॅनिंग होतं ते माझं फिसकटलं आणि त्याचा मला खूप त्रास भोगावा लागला. अशा प्रकारे स्वतःची एक स्टोरी तुम्ही इथं क्लासमध्ये वगैरे नरेट करायची आहे. आता काय नरेट करू शकत नाही, तुम्ही जर लिहून काढला तुमचा अनुभव कुठला तरी, तुमच्या आयुष्यात एखाद्या धोकेबाज मुलांमुळं किंवा मित्रांमुळं जर काय त्रास झाला असेल तर त्याला काय करू शकताय, तुम्ही तो अनुभव लिहून काढू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन,
Discuss in pairs and groups. Discuss in pairs and groups the following expression. Take the help of your टीचर. मग पुढचे एक्सप्रेशन्स आहेत आणि ते तुम्ही काय करायचे आहेत, पेअर्स आणि ग्रुपमध्ये डिस्कस करायचे आहेत. मग एक्सप्रेशन बघा. ॲज यू सो शॅल यू रीप. ॲज यू सो शॅल यू रीप. नेक्स्ट, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. टीट फॉर टॅट. इविल डिग्स अ पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. इविल म्हणजे वाईट व्यक्ती, डिग्स म्हणजे खोदणे, पीट म्हणजे खड्डा. मग वाईट लोक जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात त्यामध्ये स्वतःच काय करतात, त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडतात. अशा अर्थाचे इथं एक्सप्रेशन्स आहेत आणि ते काय करायचे आहेत, फक्त डिस्कस करायचे आहेत की ते कशाच्या अर्थानं आलेले आहेत. ऑल द अबो आर आयडॉम्स अँड प्रोवर्स. आयडॉम्स अँड प्रोवर्स. प्रोवर्स म्हणजे काय, म्हणी. मग they all convey the same meaning. They all mean that when a person acts with a certain intention, the results will be the same as the action. If the intentions are good, the person will benefit from rewards. If the intentions are evil, he will be punished. अशा प्रकारे जर तुमचे कर्म चांगले असतील तर त्याचा परिणाम चांगला असेल, जर तुमचे कर्म वाईट असतील तर त्याचे परिणाम पण वाईट असणार आहेत. जसं कराल तसं तुम्ही भराल, या अर्थाच्या सगळ्या काय आहेत, प्रोवर्ब्स, म्हणी आहेत. आता नेक्स्ट पेज, द पेज नंबर 104. In this page, there is a explanation about the poet. Who is the poet of this poem? The poet of this poem is Robert Southey. Lifespan of this poet is 1774 to 1843. He was born in Bristol, England. He was the son of the draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. मग त्याचं काय दिलेलं आहे, इथं शिक्षण दिलेलं आहे की बाबा काय त्याचं शिक्षण होतं ते सांगितलेलं आहे आणि तो कुठं होता, ब्रिस्टलमध्ये राहणारा होता. ही वॉज अ पोएट लॉटरेट of England from 1830 to 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hatto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. The Inchcape Rock is a ballad. It is the story of the 14th century. It is the story of the 14th century attempt by the Abbott brother to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles (18 km) in bracket off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. Southey was inspired by the legendary story of pirate who removed the bell on the Inchcape Rock placed by the Abbot Brothok. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. मग आता ह्या कवीचे पोएट आहेत कोण, रॉबर्ट सुदे, आणि त्यांचा लाईफ पिरियड काय आहे, 1740 to 1843. मग इंचकेप हा कुठल्या प्रकारातला आहे, बॅलड या प्रकारातला प्रकार आहे, बॅलड. आणि हा काव्य प्रकार कशासाठी, किंवा एक लॉंग पोएम असते जी स्टोरी किंवा काहीतरी स्टोरी, एखादी लव्ह स्टोरी वगैरे अशा प्रकारे कथा कवितेतून सांगणं म्हणजे काय, हा बॅलड प्रकार आहे. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे की सुदे ॲक्च्युली एका दंतकथेवर आधारित ही कविता आहे. दंतकथा होती की बाबा एका काय केलेलं आहे, चोरानं काय केलेलं आहे, बेल जी धोक्याची घंटा देण्यासाठी बेल ठेवली होती ती तिनं काढून टाकलेली आहे आणि त्याचं काय परिणाम झाले. आणि ती ही बांधलेली कोणी होती, एका संतानं बांधलेली, ॲबॉट ब्रोथोक नावाच्या संतानं ही घंटा बांधली होती आणि ही घंटा त्या चोरानं काढलेली होती. का काढलेली होती तर चोरीच्या उद्देशानं, घंट्यामुळं सूचना मिळत होती आणि तो जहाजांवर चोरी करू शकत नव्हता, त्याला अडथळा येत होता, त्यामुळे त्यानं काय केलेली होती, ही घंटा काढलेली होती. आणि ही एक दंतकथा, या दंतकथेवर आधारित काय केलेलं आहे,
कवीने कविता लिहिलेली आहे द इंचकेप रॉक त्या ठिकाणावरची. ॲक्च्युली इट इज actually inspired by the legendary story of a pirate. Now there are some new words. I'm going to explain you the meaning of these words. First, the Inchcape means a bell rock. Next word is there ballad, 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 a long song or poem that tells a story. A long song or a poem that tells a story. Next is notorious, notorious. Notorious means well known for something bad, म्हणजे काय वाईट गोष्टीसाठी फेमस असणारा. सँडस्टोन, SANDSTONE, सँडस्टोन, अ टाईप ऑफ स्टोन दॅट इज फॉर्म ऑफ ग्रेन्स ऑफ सँड, म्हणजे काय सँडपासून बनवलेला स्टोन. दुसरा रीफ. नेक्स्ट वर्ड इज रीफ, REEF. Reef means a long line of rocks. And next difficult word is pirate, PIRAT, pirate, a criminal who attacks sheep in order to steal from them. म्हणजे चोरीच्या उद्देशानं हमला बोलणारा किंवा चोरीच्या उद्देशानं अटॅक करणारा व्यक्ती, म्हणजे काय समुद्रातील चोरी करणारा व्यक्ती. अशा प्रकारे त्या पायरेटचं मिनिंग आहे. आणि अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं. काय इंट्रोडक्शन बघितलं तर आईस ब्रेकर्स, द इंचकेप रॉक ह्याचं मिनिंग आपण काय ते समजावून घेतलं. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड आईस ब्रेकर्स म्हणजे त्याचे क्वेश्चन्स घेतले आणि कवी पोएटविषयी माहिती आणि ही पोएम कुठल्या दंतकथेवर आधारित आहे याच्याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे वी हॅव टू स्टॉप हिअर. ओके.